नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. अरविंद केजरीवाल यांचा बुरका फाटला, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. दिल्लीतील भाजपच्या विजयानंतर शिवेंद्रराजे भोसले यांचा विरोधकांना टोला. यवतमाळमध्ये आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा जनता दरबार. आणि दिल्ली निकालानंतर गुलाबराव पाटलांचा आपला टोला. आता पाहूयात सविस्तर वृत्त. अण्णा हजारे यांचा हात पकडून पुढे आलेल्या केजरीवाल यांनी नंतर भ्रष्टाचाराची साथ दिली. त्यांच्या खोट्या राजकारणाचा बुरका आता दिल्लीकरांनी फाडल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना दिली आहे. सातत्याने खोटी आश्वासनं देत त्यांनी राज्य केलं, त्याचा अंत झाला असल्याचं फडणवीस म्हणाले. दिल्ली विधानसभेवर 27 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचा झेंडा रोवला गेला. दिल्लीच्या तमाम कार्यकर्त्यांचं आणि जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो. दिल्लीकरांनी हा विश्वास देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींवर केलेला आहे आणि या विजयाने आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटलेला आहे. सातत्याने खोटी आश्वासनं देऊन आणि लोकांना त्या ठिकाणी भटकवत ज्या प्रकारे त्यांनी राज्य केलं, त्या परंपरेचा आज अंत झालेला आहे. विरोधकांकडून महाराष्ट्रात ईव्हीएम चालू आहे. तसेच दिल्लीतील निकालानंतर 8 ते 10 दिवस आता पुन्हा ईव्हीएम चालू होईल असा टोला शिवेंद्रराजे भोसले यांनी विरोधकांना लगावलाय. दिल्लीतील विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामांचा पुरावा आहे असं देखील ते म्हणाले. विरोधकांनी आत्मपरीक्षण करावे असा सल्ला देखील त्यांनी दिलाय. नरेंद्रजी मोदी आणि त्यांच्या कामावर भाजपनं केलेल्या सगळ्या कार्यावरचा हा परत एकदा झालेला शिक्कामोर्तब आहे. आता ह्याच्यातनं निकाल सगळे झाल्यानंतर परत ईव्हीएम मशीनवर भाजप जिंकलं की ढकलण्याचं काम सुरू होणार आहे. ते काही नवीन नाही. आणि आता खरं म्हणजे विरोधकांनी कुठंतरी शिकलं पाहिजे किंवा लोकाभिमुख कारभार आणि लोकांना जे पाहिजे ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात. त्यामुळे आज महाराष्ट्र असेल, आता महाराष्ट्रानंतर दिल्ली असेल, महाराष्ट्राच्या आधी हरियाणा झालं, या अनेक राज्य भाजपनं फार मोठं यश मिळवलं. आणि आता जे विरोधक आहेत त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे किंवा आपल्यावर लोकांचा विश्वास का नाही आहे, लोक आपल्याला का नाकारतात. यवतमाळच्या बाभुळगाव येथे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी जनता दरबार घेऊन शहरी व ग्रामीण भागाच्या समस्यांचा आढावा घेतला. यावेळी शेतकऱ्यांना व सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रेती घाटावरून तस्करी झाल्यास खबरदार अशा शब्दात त्यांनी महसूल विभागाला गंभीर इशारा दिलाय. रस्त्यांची कामे युद्ध पातळीवर करावीत असे आदेश देखील त्यांनी दिले. परंतु खबरदार, यानंतर आता देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे. कदापि नायब तहसीलदारांनी केलेली चूक खपवून घेतल्या जाणार नाही. जनतेला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा माझा सूचना आहे. आम आदमी पार्टी सरकारच्या काळात दिल्लीत मोठा भ्रष्टाचार झाला, त्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय. स्पष्ट बहुमत मिळाल्याबद्दल त्यांनी भाजपचं अभिनंदन केलं. आपने दिल्लीत कामच केलं नाही, त्यांनी फक्त दारूच विकली असा टोला देखील त्यांनी लगावलाय. हे बघा, या ठिकाणी मागच्या काळामध्ये झालेल्या ज्या घटना आहेत त्या जर लक्ष दिलं तर शेवटी भ्रष्टाचाराच्या बरोबर किंवा इतर जी कामं मागच्या काळामध्ये झाली आणि पंजाबमध्ये सत्ता आल्यानंतर पंजाबमध्ये सुद्धा आप यशस्वी होऊ शकले नाही, त्याचेसुद्धा परिणाम दिल्लीवर झाले. कारण दिल्ली आणि पंजाब जर आपण जवळ पाहिलं तर त्या ठिकाणी असं वाटत होतं की तिथे सुधारणा होईल, पण पंजाबमध्ये सुधारणा झाली नाही. दिल्ली तर आपल्या समोर आहे की दारूपासून तर सगळ्या गोष्टी ह्या त्यांच्या आल्या. स्वतः मुख्यमंत्री जेलमध्ये जावं लागलं. तर हे परिवर्तन होणार होतं. अँटी इन्कम्बन्सी, काम नसणे, भ्रष्टाचार करणे, विविध गोष्टींना मागं घालणे आणि बाजूच्या राज्यांनी सत्ता दिल्यानंतरसुद्धा तिथे फेल जाणे, याचा परिणाम या ठिकाणी झालेला आहे. आणि एकतर्फी भाजपची सत्ता त्या ठिकाणी आल्याबद्दल मी त्यांचं खूप अभिनंदन करतो.
पक्षाच्या झालेल्या शिबिरांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षाने स्वबळावर लढवाव्यात अशी मागणी कार्यकर्त्यांनी केलेली आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या त्या संदर्भात बैठकाही होतील. मात्र महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका महायुती म्हणून लढायच्या की स्वतंत्र पक्ष म्हणून लढायच्या हे त्या जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती काय आहे हे पाहूनच निर्णय घेतला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पत्रकार परिषदेत म्हणाले. या बातमी उत्तरात वेळ झाली आहे. छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. 12वीची परीक्षा तोंडावर आली असताना कोल्हापुरात हॉल तिकीटवर विद्यार्थ्याचे विषय बदलून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विमला गोयंका कॉलेजमध्ये हा प्रकार घडलाय. कॉलेजमध्ये विद्यार्थी आज हॉल तिकीट आणण्यासाठी गेले असताना त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनी कॉलेज प्रशासनाला चांगलंच धारेवर धरले. विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज 11वी आणि 12वी ह्या विषयासाठी आमची मुलगी या ठिकाणी शिक्षण घेत होती. आज 2 वर्ष तिचं शिक्षण इथं होतं आहे. 12वीची परीक्षा बरोबर 2 दिवसावर राहिलेली आहे आणि ह्या 2 दिवसामध्ये आता असा घोळ झालेला आहे की त्यांना जे हॉल तिकीट आहेत, बाकीच्या कॉलेजमध्ये जवळजवळ 15 दिवस अगोदर हॉल तिकीट दिलेत. हे हॉल तिकीट परीक्षा 2 दिवस राहिली असताना आज हॉल तिकीट दिले आणि त्या हॉल तिकीटवर बघितलं तर विषय वेगळे आहेत. आता हा विषय बघितलं तर त्या ठिकाणी काय आहे, आमच्या मुलीचा PCM हा विषय आहे. त्या PCMच्या ह्याबरोबर तिनं कॉम्प्युटर सायन्स हा विषय निवडलेला आहे. कॉम्प्युटर सायन्सच्या ऐवजी तिच्या हॉल तिकीटवर एक मराठी आणि जॉग्राफी हे 2 विषय त्या ठिकाणी आलेले आहेत. आता ऐनवेळी जर समजा हा जर बदल झाला असेल तर त्या मुलांनी परीक्षा कशी द्यायची? कारण 2 वर्ष मुलांनी कॉम्प्युटर सायन्स या विषयाचा अभ्यास केला आहे, त्याची प्रॅक्टिकल दिलेली आहेत आणि आज त्यांच्या हॉल तिकीटवर हे विषय आलेले आहेत. इथं प्रत्येक पालक आलेले आहेत. प्रत्येक पालकाच्या जर हॉल तिकीट बघितले तर त्या हॉल तिकीटमध्ये हा फरक झालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर सायन्स हा विषय निवडलेला आहे त्या विषयामध्ये त्याऐवजी तिथं मराठी आणि जॉग्राफी हे 2 विषय आलेले आहेत. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील नीरा येथे ज्युबिलंट भारतीय फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या महिला बचत गट महोत्सवाला नीरा आणि परिसरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. या महिला बचत गट महोत्सवामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ विक्रीस ठेवले होते. नीरा येथील ज्युबिलंट फाउंडेशनच्या वतीने महिला बचत गटांच्या सदस्यांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. त्याचाच एक भाग म्हणून महिलांनी उत्पादित केलेल्या खाद्यपदार्थांना आणि विविध उत्पादनांना बाजारपेठ मिळावी म्हणून बचत गट महोत्सव भरवला जातो, ज्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलंय. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ परिसराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडण्यासाठी शासनाकडून भुयारी मार्ग बनविण्यात आलाय. या भुयारी मार्गाचे उद्घाटन आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिल्ली विधानसभेच्या निकालावर भाष्य केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास वाढला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्मा संपला नाही आणि संपणार देखील नाही, असं ते म्हणाले. या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी
यांची 15 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून असलेली कारकीर्द, 14 ते 24 2 वेळा पंतप्रधान होऊन आता तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, ती पंतप्रधान म्हणून कारकीर्द, यातून सर्वसामान्य माणसांचा त्यांच्यावरचा विश्वास इतका वाढला आहे की यांच्या नेतृत्वाखाली सरकार फॉर्म होऊ देत की त्या राज्यातल्या माणसांचा विकासच होणार. याला अपवाद 24ची लोकसभा थोडी राहिली, खोटा नॅरेटिव्ह, खोटा समज निर्माण केला गेला आणि तो लोकसभेनंतर लोकांनाही कळला की गडबड झाली. अनेक जण मोदीजींना लोकसभेत मतं न देणारे पस्तावले आणि म्हणाले आपली मोठी चूक झाली की त्यांनी विधानसभेत करेक्ट. पुण्यानजीकच्या सासवड शहरामध्ये बुलेटचा सायलेन्सर बदलून मोठ्या आवाजात बुलेट चालवणाऱ्या बुलेट चालकांवर सासवड पोलिसांनी कारवाई केली आहे. या बुलेटचे सायलेन्सर काढून त्या सायलेन्सरवरून पोलिसांनी बुलडोझर फिरवलाय, तर मोठा आवाज काढून ध्वनी प्रदूषण केल्याबद्दल चालकांकडून दंड वसूल करण्यात आलाय. बुलेट चालवणारे अल्पवयीन असल्यास त्यांच्या पालकांवर देखील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली आहे. स्थानिक नागरिकांचे कॉल आले की काही तरुण मुलं की त्यांच्या गाडीवर बुलेट गाडीवर सायलेन्सरमध्ये मॉडिफिकेशन करून भरधाव वेगाने गाडी सासवड शहरात चालवत आहे. त्या अनुषंगाने आम्ही सासवड पोलिसांनी टीम फॉर्म केली आणि त्या टीमनी जवळजवळ 13 गाड्या पकडलेल्या आहेत. त्यापैकी 12 बुलेट आहेत, एक गाडी स्प्लेंडर आहे. सदर गाडीवर आम्ही मोटर व्हेकल ॲक्टनुसार कारवाई करत आहोत. तसेच जर ते चालक अल्पवयीन असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले तर त्यांच्या पालकांवर आम्ही गुन्हे दाखल करत आहोत. कोल्हापुरातील हुपरी इथं आज नागरी हक्क संरक्षण समितीच्या वतीने प्रीपेड स्मार्ट मीटरच्या विरोधात जनजागृती करणारे स्टिकर वितरण करण्यात आलेत. यावेळी नागरिकांनी प्रीपेड स्मार्ट मीटर विरोधात आक्रमक भूमिका मांडताना महावितरणाकडून जसा प्रयत्न झाल्यास जशास तसं उत्तर देण्यात येईल असा इशारा दिलाय. जबरदस्ती झाल्यास ग्राहकांनी स्टिकरवर दिलेल्या मोबाईलवर संपर्क साधावा असं आवाहन देखील समितीकडून करण्यात आलंय. यावेळी नागरी हक्क समितीचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. जन्मदात्या पित्यानेच लेकीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जालना शहरातील भारतनगर भागात घडली आहे. या घटनेनं जालना शहरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी पित्यास चंदनझिरा पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चंदनझिरा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. चंदनझिरा हद्दीतील भारतनगर एका वडिलांनी त्याच्या स्वतःच्या 13 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार केलेला आहे. वडील असलेला आरोपी असलेला वडील सध्या ताब्यात असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या टेक्सास स्मोक शॉपवर अमरावती शहर पोलिसांनी धाड टाकली। यावेळी 3 लाख रुपयांच्या ई सिगारेट जप्त करण्यात आल्या। गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरामध्ये खुलेआम या ठिकाणी ई सिगारेट विकली जात होती। या ठिकाणी टेक्सास नावाचं एक दुकान आहे ज्याच्यामध्ये हे सिगरेट्स आणि ई सिगरेट्स विकतात अशी माहिती माननीय CP सरांना मिळालेली होती। माननीय CP सरांच्या मार्गदर्शनाने आमच्या CIU पथकाचे महेंद्र इंगळे आणि त्यांची टीम आणि गाडगेनगर पोलीस ठाण्याचे PI श्री गिरी आणि त्यांचे पथक यांनी संयुक्त कारवाई या ठिकाणी केलेली आहे। या ठिकाणी बॅन असलेले ई सिगारेट्स विकले जातात। या ई सिगारेटचा अति लहान मुलांमध्ये किंवा टीनेजर मुलांमध्ये सुद्धा याचा वापर होतात असं काही माहिती आमच्या कानावर शाळेच्या माध्यमातून आलेली होती। माननीय CP सरांनी याबाबत आम्हाला गाईड केलेलं होतं आणि या माहितीवरून या दोन्ही टीम्सनी ही कारवाई केलेली आहे। या ठिकाणी एकूण 55 ई सिगरेट्स आणि त्याच्याशी संबंधित फ्लेवर्स हे जप्त करण्यात आलेले आहेत। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक वाढल्याने टोमॅटोचे दर कोसळले। शेतकऱ्याला प्रति कॅरेट 100 रुपये असा दर मिळतोय। धुळ्यातील अनेक गावांमध्ये टोमॅटोचे विक्रमी उत्पादन होत असल्याने आवक वाढून भाव गडगडले। त्यामुळे टोमॅटोला योग्य भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। टमाट्याची अशी परिस्थिती आहे की 10 रुपयाचं 1 किलो, 15 रुपयात 2 किलो, काही जण 10ला 2 किलो, पण ग्राहकच नाही। टमाट्याचा एक टाईम होता की ते 80 रुपये 100 रुपये विकलं जायचं आणि टमाटे एवढे पिकत आहे पण गिराईक टमाट्याला नाही जेव्हा आता पहिल्यासारखं। आणि आम्हाला तर शेतकरी 100 रुपये, 80 रुपये, 50 रुपये कॅरेट बी देत आहे। ग्राहकला राहिल्यामुळं इथं बी बाजार समितीमध्ये टमाट्याची परिस्थिती एकदम वाईट आहे। शेतकऱ्याचे भरपूर हाल होऊन राहिले। नाशिक पुणे महामार्गावरील बाल येशू मंदिरात बाल येशू यात्रा भरली आहे। या यात्रेला देश विदेशातून लाखो भाविक आल्याचं पाहायला मिळतंय। बाल येशूचे हे देशातील एकमेव मंदिर असल्याची माहिती मंदिराचे मुख्य धर्मगुरू येरोल फर्नांडिस यांनी दिली आहे। मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ अशा भाषेतून येथे प्रार्थना पार पडत असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। मंदिराच्या इतिहासाबद्दल त्यांनी काय माहिती दिली आहे पाहूयात। 65 वर्षापूर्वी म्हणजे 1960 मध्ये एक आपले धर्मगुरू आले होते। त्यांचं नाव होतं पीटर लुईस। त्यांना फारच बाल येशूमध्ये श्रद्धा होती, कारण अगोदर प्रागमध्ये, झेक रिपब्लिक प्रागमध्ये तिथं बाल येशूचं मंदिर आहे। त्याला आपण म्हणतो इन्फंट जीसस ऑफ प्राग। तिथं गेल्यानंतर त्यांना काहीतरी वाटलं की येशू मला निरोप देत आहे, येशू मला काहीतरी संदेश देत आहे की नाशिक शहरामध्ये असं जसं प्रागमध्ये आहे तसंच तुम्ही माझ्यासाठी मंदिर बनवायचं। परत आले 1960 मध्ये आणि ताबडतोब त्याने काम सुरू केलं। काम सुरू करताना त्यांना भरपूर अडचणी वगैरे आली, परंतु पाठीमागं बघितलं नाही त्यांनी। त्याने फक्त पुढे बघितलं आणि येशूचा जो संदेश मिळाला त्याला मनामध्ये घेऊन, त्यांना शरीरामध्ये घेऊन आणि त्यांना हृदयामध्ये घेऊन ही मंदिर बांधली। या बातमीचा वेळ झाली आहे। प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।